नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. अभियांत्रिक सासवड आज आपल्या कॉलेजमध्ये सत्कार समारंभ होणार आहे, जे की आपल्या कॉलेजमधून ग्रामसेवक जे आहेत त्यांचं पुढे प्रमोशन म्हणून आणि त्यांचं ग्रामसेवक म्हणून ते पुढे प्रमोशनासाठी त्यांनी ZP साठी त्यांना पोस्ट मिळालेली आहे. सो त्यांचा आज आपण इथे सत्कार करणार आहोत. योगपीठे तदेवी वरत्यं वरपुंडरिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाठं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांच्या पदस्पर्शाने पुणे झाले आणि संत श्री सोपान काका यांच्या पावन पुण्यभूमीमध्ये सासवडमध्ये चालू असलेली आपली ज्ञानदीप इन्स्टिट्यूट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स आणि सुरू असलेले ज्ञानदानाचं कार्य आपले सोनाली मॅडम आणि MD डोबळे सर, प्राचार्य CD डोबळे सर करत आहेत. प्रथमतः मी सर्व मान्यवरांना सरस्वती पूजनाचं दिव्यातील वाट पसरतो तेव्हा प्रकाश, जेव्हा पेटते दिव्यातील वाट आणि रंगतो तेव्हा कार्यक्रम, मिळते टाळ्यांची साथ. श्री संजय अण्णा जगताप, माजी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्हा परिषद, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक. कार्यक्रमाचे प्रमुख वक्तव्य, प्रमुख उपस्थिती मा श्री ताराचंद्र आवळे सर. कवी, व्याख्यान, साहित्य मानगंगा साहित्य परिषद. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.ब.प. श्री यशवंत शंकर कामठे. प्रमुख उपस्थिती नाना कुंभारकर, बांधकाम व्यावसायिक, सासवड. प्राचार्य श्री MD डोबळे सर, संस्थापक अध्यक्ष, ज्ञानदीप शिक्षण संस्था. प्राचार्य CD सर डोबळे सर, ज्ञानदीप शिक्षण संस्था. तसेच राजेंद्र गायकवाड सर. त्याचप्रमाणे पुरंदर न्यूज चॅनलचे माजी श्री प्रदीप सर जगताप. या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते ज्ञानदीप इन्स्टिट्यूटच्या वतीने. आपल्या ज्ञानदीप शिक्षण संस्था सासवड या शाळेमध्ये आज ज्ञानदीपमय दिवस साजरा होत आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये संस्थेमध्ये प्रवेशित असल्यापासून विद्यार्थी ते संस्थेतून बाहेर पडेपर्यंत आणि तेही शासकीय नोकरी मिळेपर्यंत हे सर्व काम आपण त्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेने प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व प्रशिक्षण ज्ञानदीप शिक्षण संस्थेमध्ये दिले जाते. संस्था स्थापनेपासून ते आजच्या काळापर्यंत संस्थेमधून जे विद्यार्थी बाहेर पडले, हजारो विद्यार्थ्यांना शासकीय रोजगार आणि व्यवसाय मिळालेला आहे. एकच ध्यास, विद्यार्थ्याचा विकास हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. आज आपणास सत्यात उतरलेले हे सर्व दिसत आहे. संस्थेमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी गरीब असो वा श्रीमंत असो, त्याला सोयीताचे वागणूक आणि मार्गदर्शन दिले जाते. ज्ञानम परम बलम, नॉलेज इज सुप्रीम पॉवर हे आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. अशा संस्थेमध्ये आपण प्रवेश होऊन शासकीय जॉब व व्यवसाय मिळवावा हेच प्राचार्यांची विनंती आहे. आजपर्यंत संस्थेने दिलेल्या जे करतो आणि जे बोलतो हेच करून दाखवले. संस्थेची स्थापना सन 2008 साली झाली. नातेपुते या ठिकाणी झाली. आज इक्वल्स लेवल त्याचा वटवृक्ष होत असताना दिसत आहे. हा जो आपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहोत
अशा आपल्या संस्थेचं हेड ऑफ सोनाली कामठे मॅडम यांच्या माध्यमातून ही शाखा आज नावाच्या रूपाला आली असे आपणाला दिसून येत आहे. पुढील प्रास्ताविक मॅडमनी करावं अशी मी विनंती करतो. ऑफ टेक्नॉलॉजी MIT मांडवे संचालित ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कॉलेज सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या संस्थेमध्ये आज आपल्या या ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी शाखा ही आपली 9वी शाखा आहे सासवडमध्ये. ही शाखा आपली 4 वर्षापूर्वी स्टार्ट झाली होती. आता हे जे आपलं वर्ष आहे ते आपली 5वी बॅच होणार आहे. सो आपला रिझल्ट जो आहे तो 100% रिझल्ट आतापर्यंत आपल्या संस्थेने दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेमधले जे काही विद्यार्थी आहेत आजपर्यंत ते विद्यार्थी स्वतःचा बिझनेस म्हणा म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन म्हणा त्याचप्रमाणे ZP मध्ये चांगल्या पदावरती ते कार्यरत आहेत. सो आतापर्यंत आपल्या संस्थेमधले सर्व विद्यार्थी कोणी असं घरी बसून नाहीये. आपल्या कॉलेजमधून त्यांनी एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांना पूर्णपणे त्याचा बेनिफिट झालेला आहे. सो आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यातला आपण पहिला आहे BSc DMLT, त्याचप्रमाणे रेडिओलॉजी टेक्निशियन, टायपिंगचे मराठी कम्प्युटर. आपल्या बऱ्याच स्टुडंटने सांगितलं होतं ग्रामसेवकांनी की मॅडम तुम्ही इकडे घ्या मराठी टायपिंग आम्हाला खूप बरं पडेल. सो आपण यावर्षी त्याच्यामध्ये ॲडिशनल केलेलं आहे मराठी इंग्लिश टायपिंग. त्याचप्रमाणे टॅलीचे कोर्सेस चालू केलेले आहेत. नर्सिंग केअर 1 वर्षाचं केलेलं आहे. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन, त्याचप्रमाणे पत्रकारिता आणि महत्त्वाचं म्हणजे आपला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य हा कोर्स. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन. आपल्या आतापर्यंत जेवढे बॅचेस बाहेर पडलेले आहेत सर्व विद्यार्थी सक्सेसफुल आहेत. आपण मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. फुलांचा रंग आपण विसरू शकतो, फुलांचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्यांची आठवणही आपल्या लक्षात राहत नाही. पण एखाद्या फुलाचा सुगंध जरी आला तरी त्याचे रंगरूप उमलल्यासह उभं राहतं. आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून प्रेमाचा सुगंध लाभलेल्या सुगंध अशा रोपट्याने त्यांना आपण सत्कार करणार आहोत. मी MD सरांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. माननीय श्री संजय अण्णा जगताप यांना मी विनंती करते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख वक्तव्य श्री ताराचंद्र आवळे सर. मी CD सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. बांधकाम विभागाचे श्री नाना कुंभारकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले पुरंदर न्यूज चॅनलचे प्रदीप जगताप या सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे राजेंद्र गायकवाड सरांना मी विनंती करते की त्यांनी श्री यशवंत शंकर कामठे यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे मी यशवंत कामठे यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपले राजेंद्र गायकवाड सरांचा सत्कार करावा. त्यांनी योगेश काटे सरांचा सत्कार करावा. मी श्री यशवंत कामठे यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या MD संस्थेचे संस्थापक MD सर यांचा सत्कार करावा. त्यांनी आपले प्राचार्य श्री CD सर यांचा सत्कार करावा. उद्दिष्ट आहे त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. ज्यांनी आपलं यश संपादन करून जे पुढे त्यांच्या वाटचालीसाठी भवितव्यासाठी त्यांनी जे यश संपादन केले आहे त्यासाठी आपण आपल्या संस्थेकडून या
या कोर्ससाठी ज्यांनी संपादन केलेली यश आहे त्यांचं मी नावं घेते, त्यांनी प्लीज पुढे येऊन त्यांची मी नावं अनाउन्स करते, त्यांनी पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारावा। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा श्री संजय अन्न जगताप यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या मुलांचा सत्कार करावा। विठ्ठल अंकुश विठ्ठल खंडागळे यांची झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। आपले प्रदीप जगताप यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी दीपा राजशेखर बाबा या वेळांचा सत्कार करावा। नियुक्ती कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा श्री ताराचंद्र आवळे सरांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी यशोदीप हरिश्चंद्र आवारे याचं स्वागत करावं, याचा सन्मान करावा। संसद अध्यक्ष MD सर यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी सुशील गायकवाड यांचा सत्कार करावा। सुशील गायकवाड, रुपाली जगताप मॅडमचा जिल्हा परिषद पुणे येथे नियुक्ती झालेली आहे। आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्री CD ढोबळे सरांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी निखिल घोळवे यांचा सत्कार करावा। राजेंद्र गायकवाड सरांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आकाश डावखरे यांचा सत्कार करावा। आकाश डावखरे आलेत का? मध्ये आपण ग्रुप प्रोजेक्ट राबवले होते, त्यामध्ये आपण 5 ते 6 ग्रुप केले होते, प्रत्येक ग्रुप मध्ये 5 मुलं होती। सो त्याच्यात आपण प्राइज म्हणजे त्याला प्राइज ठेवले होते, त्याच्यातले आपण नंबर काढलेले आहेत। ग्रुप A हा विनर आहे, फर्स्ट प्राइज आहे त्यांना। तर ग्रुप A चे जे पण कोणी असतील त्यांनी प्लीज लवकर या। ग्रुप A मध्ये मी नावं घेते, त्यांनी या। जान्हवी कडू, आरती माझिरे, कल्याणी गोसावी, शिल्पा कालेकर, कविता हरपळे। प्लीज सगळ्यांनी ग्रुप नाही या, म्हणजे ग्रुप फोटो होईल। एक नंबर काढलेला आहे अतुल जाधव म्हणून यांचा, सो त्याने प्लीज पुढे या। याने खूप चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट केला होता। त्याचप्रमाणे 2018 आणि 19 यामध्ये आपल्या संस्थेतील चांगलं काम म्हणजे चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट म्हणा किंवा वेळेवरती सर्व सबमिशन म्हणा केलेल्या मुलांची मी नावं घेते। विशाल गिरमे, विक्रम धुमाळ, कडू सुनीता, नलावडे प्रसाद। ओके, त्यानंतर 2019-20 मध्ये आपण काही मुलं आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या प्रत्येक ह्याच्यात पार्टिसिपेट केले होते। गणेश यादव,
अक्षय बनकर, त्याचप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये जसं आपण झेडपीच्या मुलांचा सत्कार केला तसंच आपल्या कॉलेजमध्ये बरेच जणांनी कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढले, जे की स्थापत्य अभियांत्रिकी केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा जर बिझनेस चालू करायचा असेल, म्हणजे थोडक्यात तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल, त्यासाठी आपल्याला हा कोर्स कंपल्सरी असतो. त्यातले आपले काही स्टुडंट आहेत त्यांनी स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं नाव घेऊयात विशाल कोमल, लोकेश जगताप यांनी आपलं PWDचं आणि ZPचं दोन्ही लायसन काढलेले आहेत. लोकेश जगताप, विक्रम कुमार. मी आता रिक्वेस्ट करते आपल्या मान्यवरांना की प्रत्येकाने आपले 2 शब्द आपल्या स्टुडंटना मार्गदर्शन करावं. ते म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अतिथी माननीय श्री संजयजी अण्णा जगताप यांना मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे. थोडंसं कार्यक्रमात चेंज होतं. आपण पहिला विद्यार्थ्यांचं मनोगतीचे जे काही विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढलेलं आहे त्या मुलांना आपण प्लीज लक्ष केंद्रित करा. सो प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तुम्हाला काय वाटतंय कॉलेजबद्दल, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही पुढे वाटचालीसाठी तुम्हाला काय अनुभव आले, तुम्ही इथे येऊन तुम्ही 1-2 मिनिटात सांगायचं आहे. अंकुश विठ्ठल खंडागळे. नमस्कार, अंकुश विठ्ठल खंडागळे, राहणार येवले तालुका. मी ह्याच्या अगोदर ग्रामपंचायत येवली येथे शिपाई म्हणून ह्या पदावर नियुक्त होतो. तर मला डोकरे सरांचं पत्र आहे की तुम्ही लक्ष द्या, तुमच्या ज्ञानदीप इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुम्ही हा कोर्स करा. तर मी ह्याच्या अगोदर म्हणजे मी 20 वर्ष येवले ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करत होतो. त्याच्या अगोदर माझे वडील 40 वर्ष तिथं ग्रामपंचायतीत काम करत होते. नंतर मी पत्र आल्यानंतर मी इथं सासवडला येऊन सरांशी भेटलो. सरांनी मला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मी म्हणजे आता इथं पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी ह्या पदावर नियुक्त आहे. म्हणजे सरांच्या प्रेरणेमुळे मी आज ह्या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याबद्दल बाबा इथे उपस्थित असलेल्या सर्वांना, माझ्या बंधू आणि भगिनींना नमस्ते. माझी यावर्षीच अनुकंपा ह्याच्यावर स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि मी पुरंदर पंचायत समिती येथे बांधकाम विभागात आता जॉईन झालेली आहे. आणि MD सरांना काय म्हणतात त्याला इतके आभार मानते की त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझी नियुक्ती खूप लवकरात लवकर झालेली आहे. नाहीतर वेटिंगला खूप वेळ झाला असता अनुकंपाच्या ह्याला, पण त्यांच्या ह्याच्यामुळे बरंचसं मला हे झालेलं आहे. जसं काही सुरवंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागे भरारी मारू, नवे जग नवी आशा, शोध घेण्याची जबर मनीषा, ह्या 4 ओळीतले जसे हे झालेले आहेत त्याच प्रकारे माझं हे झालेलं आहे. त्यामुळे मी MD सरांना खूप धन्यवाद मानते की त्यांनी खूप म्हणजे मलाही सहकार्य केलं आणि इतर विद्यार्थ्यांना पण त्यांनी खूप सहकार्य ठेवलेलं आहे. याप्रमाणेच त्यांचं यश पण यापुढे हे करावं आणि आम्ही पण त्यांना सहकार्य करू की बाकीच्या विद्यार्थ्यांना पण त्यांचं मार्गदर्शन लाभून आणि त्यांच्या जीवनात त्यांनी यश लाभू दे, एवढीच विनंती करते. याच्यानंतर रुपाली जगताप. नमस्ते. इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार.
मी रुपाली जगतापाचे सांगू इच्छिते की मला योगी डोबळे सरांचं भरपूर मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आज त्यांच्या सहकार्यामुळं आणि ह्या कोर्सेसमुळं मी या पदावरती जिल्हा परिषद पुणे येथे स्थायिक झालेली आहे. त्यासाठी त्या सरांचे मनापासून आभार. सरांचे आणि संस्थेचे मनापासून आभार. त्याच्यानंतर सुशील गायकवाड नाही आहेत का? आकाश डावखरे, निखिल गोळवे, नमस्कार, मी निखिल वजरंग गोळवे. मी प्रथम तुम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही हा कार्यक्रम ठेवला इथं आमच्यासाठी सत्कार समारंभाचा आणि स्पेशली डोबळे सरांचं आभार मानतो की त्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही हा कोर्स पूर्ण केला. त्याच्यानंतर आता अनुकंपातून माझी नियुक्ती झाली यावर्षी आता. त्याच्यातून मी आता बारामती पंचायत समितीला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून आहे. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार, संस्थेचेही आभार. थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर यशोदीप आवारे, व्यासपीठावर नमस्कार करतो. तुम्ही आम्हाला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो. ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी कॉलेज यांच्यामुळे खरंच आम्हाला खूप फायदा झाला. ह्या महिन्यात म्हणजे पाच तारखेला आम्हाला अनुकंपा तत्व नियुक्ती मिळाली. खरं तर हा कोर्स केला पाहिजे. ह्या कोर्समुळे आपल्या भविष्यात खूप चांगल्या संधी आहेत. नक्कीच भविष्य उज्ज्वल होण्यासाठी याचा आपल्याला कुठे ना कुठेतरी फायदा नक्कीच होईल. येथील स्टाफ सुद्धा खूप चांगला आहे. सगळ्यांची चांगल्या प्रकारे विचारपूस वगैरे व प्रत्येक गोष्टींचे अपडेट हे दिले जातात. मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो व धन्यवाद देतो. त्याच्यानंतर नवीन बॅचमधून जान्हवी कडू, मी याच वर्षी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स खूप छान झाला. मला असं वाटतं की सगळ्यांनी हा कोर्स करावा. ह्याचे नक्कीच काही ना काहीतरी पुढे फायदे आहेत आणि त्याचा खूपच पुढे सगळ्यांना उपयोग होईल. मी सगळ्या सरांचे आणि मॅमचे थँक्यू बोलते त्यांनी आत्तापर्यंत खूप छानपणे मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे असे मार्गदर्शन करत राहावं. थँक्यू. त्यानंतर कविता हरपळे. मी कविता शामराव हरपळे, या वर्षीच्या नवीन बॅचचे स्टुडंट आहे मी. इथले विद्यार्थी आणि इथले शिक्षक लोक खूप छान मार्गदर्शन करतात. एक फोन जरी केला तरी कुठल्याही विषयाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं. त्यांचं सहकार्य परीक्षेनंतरही आम्हाला मिळावं यासाठी मी त्यांची विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी कल्याणी गोसावी यांना बोलवते. जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व मित्रमैत्रिणींचे आभार. ज्ञानदीप संस्थेच्या या कार्यक्रमासाठी आज सर्वांनी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचे परत एक वेळेस आभार. आणि सोनाली मॅडम व राकेश सर यांनी खूप असं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल त्या दोघांचेही आभार. CD सर यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. वेळोवेळी फोन वगैरे उचलून व्यवस्थित मार्गदर्शन करून आज आम्हाला या परीक्षेसाठी तयार केलेलं आहे. आम्ही एकदम व्यवस्थितपणे परीक्षा देऊन संस्थेचं नाव नावारूपाला आणू. धन्यवाद. आपल्याला नेहमी हसत राहणारे व्यक्तिमत्व माननीय श्री CD डोबळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. गुड आफ्टरनून. अरे जेवला का नाही? जेवला. प्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये लागलेल्या चालू वर्षी प्रवेशित असलेल्या सगळ्यांना लक्ष द्यायकडे समोर त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो. अण्णा गेली 12-13 वर्षाला आमची संस्था मार्केटमध्ये. पहिली स्थापनी 2008 साली ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कॉलेज नाते होते. या ठिकाणी आम्ही 2 बंधूंच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन केल्यापासून आज 2021 पर्यंत जे आमच्या संस्थेमध्ये
यथोचित यश संपादन केलेले सर्व विद्यार्थी आज हजारोच्या संख्येमध्ये शासकीय सेवेमध्ये आहेत. त्याचंच आज आपण या ठिकाणी ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कॉलेज सासवड या ठिकाणी या सर्व शासकीय सेवेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज आपण या ठिकाणी केलेला आहे. खरं तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अनुकंपावाली शासकीय सेवेपासून वंचित होती. सांगायचं तात्पर्य एवढंच की आता इथं बसलेले काय आहेत विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये गेलेले इयत्ता 10वी होऊन जर तुम्ही 10वीवर आता सिलेक्शन झालं असता तर तुम्ही कुठल्या पदावर गेला असता? शिपाई किंवा परिचार या पदावर किंवा आरोग्य सेवक या पदावर. एवढी ताकद आपल्या स्थापत्य अभियांत्रिकी या कोर्सवर तुम्हाला तर माहीत झाली आहे. काही विद्यार्थी असे आहेत की आता सुटापुटामध्ये इन्सर्ट करून ग्रामपंचायतीमध्ये अगोदर कामाला जाणारे आणि आता जाणारे ह्यामध्ये बराच फरक आता विद्यार्थ्यांना दिसतोय. मागाशी आमच्या ऑफिसमध्ये चर्चा झाली काही विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या गाडीमधून आले ती अशी काय ताकद या कोर्समध्ये की महाराष्ट्र शासनाच्या गाडीमधून हे विद्यार्थी येते. आणि जी शक्य गोष्ट आहे अशक्य करण्याला आमच्या सरांना नेहमीच त्यामध्ये रस आहे की जे पिकलं जातं ज्या ठिकाणी पिकलं जातं ते विकलं जात नाही अशी पहिली गत होती. परंतु सरांनी ते सत्यात उतरवलंय. आज शासकीय सेवेमध्ये तर आहेत विद्यार्थी परंतु आपल्या सासवड पंचक्रोशीमध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढून ह्या पदावरून ह्या कोर्समधून ठेकेदारीचं किती सुद्धा आपल्या स्वतःच्या गाडीवर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून टाकून आज आपली विद्यार्थी मार्केटमध्ये येते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा केलेला कोर्स आणि आता चालू असलेले विद्यार्थी प्रवेशित 100% ह्या ज्ञानदीपमय संस्थेमध्ये घडणार त्यांचं भवितव्य घडत तिथं तुम्हाला दिसलं या विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थ्यांनी मागायला सांगितलं की आम्हाला इथून पुढे सहकार्य लागावं परीक्षेमध्ये. आजपर्यंत संस्थेचा इतिहास आहे की संस्थेमधला एकही विद्यार्थी सरांनी नापासून दिलेला नाही कारण तेवढ्या आम्ही तयारी करून घेतोय. काय विद्यार्थी असे असतील की सरांनी आम्हाला कुठेतरी परीक्षेच्या टायमिंगला सहकार्य करावं. बाळाला असं सहकार्य केलं जातं पण पुढं तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन होचाल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील त्या पदावर काम करत असताना. जसे की आता ह्यांना आले असतील पण नाही आल्या त्यांना अडचणी कारण वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन होतं सोनाली मॅडमचं मार्गदर्शन होतं. 100% संस्था आहे तुमच्या पाठीमागं आहे. तुम्ही आता ह्या जिल्हा परिषदेमध्ये जॉईनिंग झालाय आणि या सोलापूर ZP एक अशी पोस्ट आहे की जॉईनिंग झाल्यापासून 5व्या वर्षी प्रमोशन आहे त्यांचं. एकमेव पोस्ट जिल्हा परिषदमधली स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर जॉईनिंग झालं 5व्या वर्षी डायरेक्टली कनिष्ठ अभियंता होती. तिथून पुढे तर की 2 वर्षांनी जे होती ती शाखा अभियंता. त्यांना मग गव्हर्नमेंटच्या सगळ्या फॅसिलिटी ह्याच्यावर जाते की 10वी नंतर असणार हा 1 वर्षाचा कोर्स किती विद्यार्थी डायरेक्ट क्लास 2 मध्ये जाते. असं जर याला MPSC UPSC थ्रू जायचं म्हणलं क्लास 2 वर तर 5-10 वर्ष अशी त्याला कष्ट करावं लागते. गॅरंटी नसणार आणि ती गॅरंटी नाही पण इथं तुम्ही प्रवेश घेतल्यावर 100% गॅरंटी आहे. अजून काय आता अनुकंपामधले विद्यार्थी येते आता दिवाळीमध्ये होती अजून भरती त्याच्यामध्ये अजून एक 10-15 विद्यार्थी आपली जॉईनिंग होती. ती अशी दरवर्षी आपल्या संस्थेमधून 607 विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये जॉईनिंग होती. ती बघायची तुमची त्या मॅडमचं काय ना बाबा मॅडम सरांनी सांगितलं की प्रवेश घ्यायच्या टायमिंगला त्यांची पर्सनॅलिटी आणि आता जॉईनिंग झाली त्याची पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये फरक आहे. कॉन्फिडन्स वाढते विद्यार्थ्यांना. आता 10वी नंतर जर ती जॉईनिंग झाली असतं त्यांचं शिपाई पदावर 17-18 हजार रुपये पेमेंट गेलं असतं पण आता हे विद्यार्थी 37-38 हजार रुपये पगार घेतले. एवढी ताकद आपल्या ह्या कोर्समध्ये. इथून पुढं असं संस्थेची कनेक्ट राहावा 100% तुमचं पुढचं प्रमोशन होईल एवढं मी संस्थेच्या वतीने ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे अशा माननीय श्री संजय अण्णा जगताप यांना मी विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावे. ज्ञानदीप संस्थेच्या वतीने या ठिकाणी जो आज ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी
आज उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे डोबळे सर, त्यानंतर प्राचार्य त्यांचे डोबळे सर, त्यांचेच भाऊ आवळे सर, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले पत्रकार प्रदीप जगताप सर, नाना बांधकाम व्यावसायिक नाना कुंभारकर मामा, त्याचबरोबर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक वर्ग, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी, आमच्या ज्या या ठिकाणी प्रास्ताविक करतात त्या सोनल मॅडम, समोरून उपस्थित असणारे सर्व ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, चांगल्या पद्धतीने त्यांना पुढं आता त्यांच्या जीवनामध्ये चांगलं काम करता येईल असे सर्व विद्यार्थी, तुम्हाला सर्वांना यामध्ये यश मिळालं याबद्दल या संस्थेचं मी आभार मानतो की एक चांगलं काम तुम्ही या ठिकाणी करताय, त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा मिळते. अशाच पद्धतीनं या विद्यार्थ्यांची जे आज यातनं सिलेक्शन होऊन गेलेले त्या सर्वांना पुढील काळामध्ये यांचं उज्ज्वल भवितव्य व्हावं अशा शुभेच्छा माझ्या वतीने आणि संस्थेच्या वतीने मी यांना सगळ्यांना या ठिकाणी देतो की तुमचं एक चांगलं काम अजून तुमचं सिलेक्शन झालं आहे, पुढं तुमच्या जीवनामध्ये चांगली भरभराट या माध्यमातून व्हावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि सरांचं काम खरंच मला नव्हतं वाटलं की तुमचे कोर्स एवढे प्रभावी आहेत. मला वाटलं आपलं साधं काहीतरी चाललं असेल, म्हणजे एवढं डीपमध्ये नव्हतं, पण अतिशय चांगलं काम या ठिकाणी या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे. सरांना एवढंच सांगेल की पुढच्या काळामध्ये आमच्यासारख्या सामाजिक काम करणारे कार्यकर्त्यांच्याकडनं तुम्हाला अजून यामध्ये सहकार्य आमचं मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सामर्थ्य आमच्या अंगी यावे, सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपले पेलण्याचे, भाग्य आम्हा लाभले शब्द आपले ऐकण्याचे. धन्यवाद सर. यानंतर मी याच मंचाच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे. आपल्या संस्थेतील सह्याद्रीच्या रूपाने शिक्षकाचा सकस बीज पेलणारे विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान मा श्री चंद्रकांत आवळे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सुरज सरांना मी विनंती करते की त्यांनी शकुंतला कामठे यांचा सत्कार करावा. यशवंत शंकर कामठे यांना मी विनंती करते की त्यांनी शकुंतला कामठे यांचा सत्कार करावा. सर्वांना सप्रेम नमस्कार. आज जवळपास आपण अर्धा पाऊण तास सत्काराच्या कार्यक्रमामध्ये गुंतून होतो आणि त्यानंतर संजय अण्णांनी आपल्याला थोडक्या शब्दामध्ये पण संस्थेनं काय केलेलं आहे ते सांगून गेलेलं आहे. की एक छोटंसं लावलेलं रोपटं, त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मांडवी गावामध्ये एका छोट्याशा गावामध्ये रोवलेलं रोपटं, मला वाटतं 1000-1500 लोकसंख्या असेल. सोलापूर जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवलं आणि सातारा जिल्ह्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये, आणि जिथे जिथे ते पोहोचले तिथे तिथे त्यांनी कार्याचा ठसा अण्णा त्यांनी उमटवलेला आहे. खरं तर त्या दोन बंधूसाठी आपण सर्वप्रथम सर्वजण टाळ्या वाजवतो, कारण राम लक्ष्मणाची कशी जोडी असावी ते आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतं. कारण अशी माणसं फारच अण्णा थोडी असतात, दादा फार थोडी माणसं असतात, आणि असं हे बंधू तुल्य व्यक्तिमत्व दोन आज आपल्याला लाभलेले आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत. आज परवा सरांचा फोन आला, आपल्याला सासवडला जायचं आहे, सरकारचा छोटासा कार्यक्रम, चला जाऊया म्हटलं. एक कोरोनामध्ये एक चांगलं काम करायला मिळतंय. सत्कार ज्यांचा झाला त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण ज्यांचा झाला नाही त्यांना पुढच्या वेळेस त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळणार आहे आणि ती घेऊन आपण इथून बाहेर पडायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष की यशवंत शंकर कामटे सर. पहा, अध्यक्ष सुद्धा असा भेटावा लागतो, ह भ प अरे फक्त पर्याय. खरं तर या हभपमध्ये एवढी ताकद आहे. आपली सोपान काकाची ही कर्मभूमी जन्मभूमी आणि जिथं त्यांचं वास्तव्य घडलं आणि अशा कर्मभूमीमध्ये खरं तर डोबळे सर आपल्याला काम करायची संधी मिळते. खरं तर एक आव्हान होतं, पण ज्ञानोबराया आणि त्यांच्या भावंडांनी जी आव्हानं पेलली
तशी आव्हानं आज आपल्याकडे नाही, परंतु तशी आव्हानं घेऊन तुम्ही पुढे जात आहात. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्या बाजूला, वक्ता बसला या बाजूला, आणि बांधून ठेवलंय आमच्या संजय काकांनी, ते मधोमध बसलेले आहेत. खरं तर असा एक दुर्मिळ योग यावा लागतो. नेहमी अध्यक्ष मध्ये असतो, परंतु अध्यक्ष सुद्धा, नाहीतर अध्यक्षाच्या खुर्चीसाठी किती भांडणं असतात बघा ना. सगळीकडे सभापती व्हायचं असेल, सरपंच व्हायचं असेल, सगळीकडे भांडणं असतात. परंतु आज अशी माणसं फार दुर्मिळ आहेत दादा तुमच्यासाठी. तर मध्ये थोडंसं थांबतो मी. खरं तर आज ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे, दोघं बंधू तिकडून सोलापूर जिल्ह्यातून साताऱ्यातून पुण्यात येत असताना ज्यांनी या कार्यक्रमाची पूर्णपणे जबाबदारी पेलली, त्या आमच्या सोनालीताई कामटे यांचा सत्कार आपण सर्वांनी करावा. विशेषतः दोन्ही बंधूंना मी विनंती करेन की त्यांनी एक पुष्प आणि पुष्पाचं रोपटं देऊन ताईंचा सत्कार करावा. आणि मी सोनालीताईंना विनंती करेन की आपण हा सत्कार गोड मानून घ्यावा. या ठिकाणी सोनालीताईंचा सत्कार होतो. ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन शब्द द्यावे. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन शब्द द्यावे. ज्यांचे सूर जुळून आले, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी एकमेकाला संगत द्यावी. अशी तुमची साथ संगत दादा, तुमची साथ संगत. खरं तर अशा कार्यक्रमाला एकत्र कुटुंब येणं फार दुर्मिळ योग आहे, आणि तो योग आज तुम्ही जुळवून आणला. हा एक महाराष्ट्रासाठी आदर्श असेल. कदाचित मुख्यमंत्री सुद्धा प्रत्येक वेळेस आपल्या पत्नीला बरोबर घेऊन जात नाही, परंतु तुम्ही एक वेगळा आदर्श घडवून दिला की आपल्या सुनबाई काय करते, मुलगा काय करतोय, याच्यावर प्रत्यक्ष त्यांचं निरीक्षण आहे, वॉच आहे, बरोबर आहे ना. आणि काळाची गरज आहे आणि तुम्ही ते करताय, अतिशय आनंदाची गोष्ट. तर आज आपले सर्वांचे सूर जुळून आलेत. दादांच्या नावामध्ये यशवंत आहे, यश आहे, आणि वडिलांचं नाव शंकर आहे, देवाचा देव. असा माणूस आज आपल्याला अध्यक्ष लाभलेला आहे. आणि दुसरं ज्यांच्या आपण 2च मिनिटांमध्ये त्यांनी वक्तव्य केलं ते आमचे संजय दादा, संजय जगताप. सण आणि जय, सण आणि जय. सण नेहमी तळपत असतो, कदाचित त्यांच्याकडे पाहिलं तसं तुम्हाला वाटते, कसे आहेत मला माहीत नाही, परंतु ते ज्या क्षेत्रात जात असतील त्या ठिकाणी ते आपला तेजस्वी तारा चमकवत असतील, ते दादा निश्चितच आहे. असं संजय जगताप, जगतापाची मी फोड करत नाही, परंतु आज जगाचं सुद्धा तापमान वाढवण्याचं काम तो सणच करतोय ना. असं व्यक्तिमत्व आज आपल्याला दुसरं लाभलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुरंदर न्यूज चॅनेलचे मला वाटतंय जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर एखाद्या चॅनलचा संपादक एवढा वेळ देत नाही साहेब, ही आजची परिस्थिती आहे. आमच्या फलटणमध्ये जर पाहिलं तर एवढा वेळ पत्रकार सुद्धा थांबत नाही, म्हणून मला वेळ नाही, मला जायचंय, तुमचं काय असेल ते पडदिशी घ्या, नाही तर मी निघालो. परंतु खरं तर दादा आपल्यासारखी माणसं फार थोडी आहेत की समाजासाठी काम करणारी. खरं तर स्टेजवरच्या माणसाचं थोडंसं कौतुक का व्हावं, तर ती माणसं तेवढ्या ताकदीची आहेत, तोलामोलाची आहेत, त्यांचे विचार तेवढे मोठे आहेत. असे ते मला वाटतं नाना कुंभारकर सर आहेत, पुन्हा राजेंद्र गायकवाड साहेब आहेत, पण अजूनही कोणाच ते नाव राहते बघा, अजून एक कोणाच नाव, काटे सर एक आहेत पहा. तर अशी माणसं आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. संस्था कधी मोठी होती, जेव्हा विद्यार्थी मोठा होतो, आणि तो विद्यार्थी मोठा होण्याचा कालखंड सुरू झालेला आहे. मॅडमने सांगितलं 5 वर्ष झालं संस्था इथे सुरू आहे, आणि आता खऱ्या अर्थानं संस्थेचं हे रोपटं वाढायला लागलेलं आहे. कोरोना सारखं नाही, परंतु जे रोपटं वाढायला पाहिजे त्या दिशेने वाढते. एक ग्रामपंचायतला शिपाई कर्मचारी आज जिल्हा परिषदेमध्ये साहेब म्हणून बसणार आहे, पंचायत समितीमध्ये साहेब म्हणून किंवा मॅडम म्हणून तिथं बसणार आहे. तो त्यांचा खऱ्या अर्थाने बहुमान आहे, आणि ते काम या ज्ञानदीप शिक्षण संस्थेने केलेलं आहे. ही मात्र आपण विसरून चालणारी गोष्ट नाही. आतापर्यंत त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी याच्यामध्ये 127 पेक्षा जास्त लोकांना अधिकारी बनवलेला आहे, आणि 5 वर्षामध्ये पुन्हा ते कनिष्ठ अभियंता म्हणून जाणार. हे फार मोठी ताकद या संस्थेनं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभी करण्याचं काम केलेलं आहे. अगदी कोल्हापूर पासून ऍडमिशन तिथं होत आहे, कारण या संस्थेनं जे ब्रीद आहे, नॉलेज इज अ सुप्रीम पॉवर, हे जे ते ब्रीद घेऊन उतरलेले आहेत, आणि ते खरोखरच दिवस रात्र झटत आहेत.
आणि जवळपास कॉन्ट्रॅक्टर 1 ते 1.5 हजारापेक्षा जास्त तयार केलेले आहेत. मी संस्थेत थोडंसं 1-2-3 वर्ष त्यांच्याशी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो. त्याचबरोबर व्यावसायिक किंवा ज्यांना लायसन्स मिळाले आहे त्याचंही प्रमाण त्याच्यापेक्षाही जास्त आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आजच्या काळामध्ये स्किल इंडिया जे पंतप्रधान आपले म्हणतात, कौशल्यपूर्ण विकासाचं शिक्षण द्या मुलांना, ते कौशल्याचं शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देण्याचं काम ही ज्ञानदीप शिक्षण संस्था करते. आणि हे 2 बंधू त्यासाठी अहोरात्र झटत आहेत. हे त्यांची खऱ्या अर्थानं कौतुकाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आणि सोपन काकाच्या नगरीमध्ये त्यांनी हे टाकलेलं पाऊल निश्चितच दिशादर्शक साहेब ठरणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये. कारण शिपायाला साहेब बनवण्याची ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि अशा पद्धतीने संस्था मोठी व्हायला लागलेली आहे. कारण त्यांचे विद्यार्थी मोठे व्हायला आणि विद्यार्थी हे कमी राहणार नाही. निश्चितच हे विद्यार्थी आज या पदावरती गेलेत, पण ज्यांचं वय कमी आहे ते विद्यार्थी निश्चित भविष्यात MPSC UPSC मध्ये परीक्षा माध्यमातून सुद्धा पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला गरुड हा पक्षी माहित आहे. गरुड हा पक्षी आकाशामध्ये उंच भरारी घेणारा, सर्वात उंच भरारी घेणारा पक्षी. तो आकाशामध्ये विहंगम करत असतो आणि तो अंडी घालत असताना सुद्धा उंच ठिकाणी घालत असतो की आपल्या पिल्लावरती कोणाची नजर पडू नये, त्याला कुणीही त्रास देऊ नये, ही त्याची भूमिका असते. आणि अशा प्रकारची भूमिका यांची या दोन्ही बंधूंची आहे की आपल्या मुलांच्याकडे ती शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांची फी वाचून ते अडून राहू नये, नोकरी वाचून ती वंचित राहू नये, त्यासाठी ते फॉलोअप घेत असतात. त्यांचं ITI कॉलेज सुद्धा फलटणला आहे. त्या ITI कॉलेजमध्ये सुद्धा तशीच साहेब भारत फोर्ज कमी साध्या कंपनीमध्ये त्यांची विद्यार्थी आज कितीतरी लागले आहेत. माझा पुत्र त्याच्यामध्ये लागलेला आहे. तो 10वी नापास झाला, 10वी पास कसा तरी केला आणि त्यांच्याकडे डिझेल मेकॅनिकलचा कोर्स केला. आमच्या बंधूकडे पैसे नव्हते. सर म्हटले सर पैसे देऊ नका, फक्त पोरगा माझ्याकडे पाठवून द्या. आज तो सर 22,000 रुपये पगार घेत आहे. आज कोरोनाच्या काळामध्ये माणसांचा रोजगार गेलेला आहे आणि ते काम त्यांनी मोठं उभं केलेलं आहे. त्याचा मी छोटासा एक साक्षीदार आहे. तर हा गरुड उंच ठिकाणी राहत असतो, उंच भरारी घेत असतो, वरती घरटा असतं, पिल्लं असतं, अंडे असतात, अंड्यातून पिल्लं उगवतात. त्याच्या लक्षात येतं गरुडाच्या की मी खाया चोचीनं घालतोय तोपर्यंत ही पिल्लं व्यवस्थित, आता पिल्लं जरा चांगली व्हायला लागली, त्याच्या पंखामध्ये ताकद यायला लागलेली आहे. आणि मग हा गरुड एक एक पिल्लू उचलतो, उंच आकाशात घेऊन जातो आणि उंच आकाशात घेऊन जातो, इतक्या उंच आकाशात घेऊन जातो की सर्वात जास्त उंच भरारी घेणारा तोच पक्ष आहे. कारण बाकीच्या पक्षाला सुद्धा श्वास एवढा टिकत नाही. आणि त्या ठिकाणी त्या पिल्लाला सोडून देतो आणि त्याच्या कानात हळूच सांगतो की तुझ्या पंखात बळ असेल तर तुझा तू विहार कर, नसेल तर वरून जा. ते पिल्लू पुन्हा खाली येतं, पुन्हा त्याच्या लक्षात येतं आपण आता मरतोय की काय. पुन्हा ते येतं, पुन्हा लक्षात येतं आई आपली काहीतरी असं बाजूचं पंख हलवते. ते पंख बाजूला काढायला सुरुवात करतं, पंख हलवायला सुरुवात करतं. हळूहळू ते स्थिर होतं. हळूहळू स्थिर झालं, त्याला वाटतं आता काय अडचण नाही, आपण आता स्थिर झालं. पुन्हा स्थिर झाल्यानंतर पुन्हा ते हळू जमिनीवरती उतरतं, झाडावरती उतरतं, पुन्हा ते उडण्याचा प्रयत्न करतं आणि पुन्हा पुन्हा वर जाण्याचा काम करत असतं. तशा पद्धतीने तुमच्या पंखामध्ये बळ आणायचं काम ज्ञानदीप शिक्षण संस्था करते. आणि हे फार मोठं काम आज आपल्या या ठिकाणी उभं राहत आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बापूजी साळुंखे यांनी शिक्षण संस्था उभी केली. दोघं पूर्वी एकत्र काम करायचे, बंधूसारखंच ते काम होते. परंतु काही असतात अडचणी. महाराष्ट्र आपल्याला पूर्वीपासूनच कोरोना आहे. महाराष्ट्राला जवळ माणसाचं जायचं नाही, जवळ आलं की खेकड्यासारखी आपली प्रवृत्ती असते. आणि त्याच्यातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आणि ज्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजनाच्या मुलांना, तळागाळातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय निर्माण व्हावी, बापूजी साळुंखेंनी तशी सोय केली. तशा पद्धतीने या दोन बंधूच्या लक्षात आलं की आपण खडतर परिस्थितीतून शिकलेलो आहोत, अतिशय गरीब परिस्थितीतून शिकलेलो आहोत. आपण पिढीजात श्रीमंत नव्हतो, आपले आई वडील कष्ट करायचे तेव्हा आपल्याला संध्याकाळचे 4 घास खायला मिळत होते. दोघेही MA BEd आणि इंग्रजी विषयाचे असे दोघं दुर्मिळ योग आहे बघा. MA BEd आणि इंग्रजी विषयाचे. मग ते इंग्रजीचा आणि व्यवसाय शिक्षणाचा पाहिला तर काहीच सारासार संबंध नाही. तरी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी करूया. रोजगाराची निर्मिती आहे, पण रोजगाराचं शिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. संस्था आहेत त्या शासकीय आहेत, तिथं 20 नाही तर 15 मुलांची बॅच असते साहेब ITI कॉलेजमध्ये. जास्तीत जास्त 25 ते 50 असली तर, बरोबर ना सर. आणि मग अशा ठिकाणी जर मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळत नसेल तर त्यांनी ठरवलं कौशल्यपूर्ण आपण शिक्षण देऊया आणि या समाजातल्या, बहुजनातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना आपण व्यवसायाचं शिक्षण देऊया, त्यांच्या पंखात बळ आणूया. आणि जर पंखात बळ आलं तर ही मुलं मागं वळून पाहणार नाही, पुढंच जातील आणि
ताई मगाशी एक म्हटली की सर आमच्याकडे पुन्हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लक्ष राहू द्या. हे एवढे दोन्ही बंधू चिवाटा आहेत, तुम्ही जरी सोडून जरी गेला त्यांना विसरून तरी तुम्हाला ते फोन केल्याशिवाय सोडणार नाही. कारण त्यांना माहित आहे की आमचा विद्यार्थी कुठे आहे तो किमान चुकीच्या दिशेने जाऊ नये, त्याला ट्रॅकवरती आणायचं ते काम करतात. आणि आयुष्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ट्रॅकवरती आणणारी माणसं फार थोडी आहेत. ट्रॅक सोडायला लावणारी भरपूर आहे. कधी त्याचं वाटोळं होतं त्याची मी जमीन खरेदी करतोय. परिस्थिती वाईट आहे. कोरोनाचं सुद्धा तसंच झाले. जो पॉझिटिव्ह आहे ना ती संपूर्ण बाजारात फिरते, बरोबर आहे. आणि ते निगेटिव्ह आहे ते सारखं मास्क लावून बसते आणि ती जास्त लावल्यानं सर त्रास होतो ना, आपल्याला श्वास दुर्मरला जातोय. आता मी सुद्धा मगाशी मास्क घातला होता, पुन्हा काढला कारण माझी परवा आर्टिफिशियल झाली, मी ओके. त्यामुळे आपल्यापासून दुसऱ्याला धोका नाही, परंतु आपल्या शेजाऱ्यापासून आपल्याला धोका होणार नाही असं अजिबात नाही. परंतु हा धोका होऊ नये म्हणून जसं आपण कोरोनाच्या काळात जगतोय तशा पद्धतीने आपला विद्यार्थी हा चुकू नये, वाईट मार्गाला जाऊ नये, तो नशा करू नये, या सगळ्या बाबींची चौकशी हे बंधुराज करत असतात. आणि ते फार मोठं काम आपल्या पुढे आहे. आयुष्यामध्ये एकच लक्षात ठेवा, अशक्य ही गोष्ट आपल्या शब्दकोशातून काढून टाका. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. अजिबात काही अशक्य नाही. इम्पॉसिबल मध्येच पॉसिबल लपले, फक्त आपल्याला ते पॉसिबल कळालं नाही. म्हणजे आपल्याकडे चांगलं आहे पण आपल्यालाच माहित नाही चांगलं आहे ते कोणीतरी सांगावं लागते, तू हुशार आहे बरं का, त्याच्याशिवाय ती पोरगा अभ्यास करत नाही ना. नाही तर सारखे आहे म्हणते तुला कळतच नाही, अक्कलच नाही, बोंबलत फिरते असं म्हणले की पोरग म्हणते. तसे म्हणते ना, ओके तुमचा कार्यक्रम कसा लावायचा मला कळते. ही परिस्थिती सामाजिक झालेली आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्यामध्ये जी कौशल्य आहेत ही जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण सुधारणार नाही. आणि सुधारायची ताकद ही आपल्यात आहे, म्हणून आपण पहिल्यांदा स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे, मी कोण आहे. आज ही पुढे बसलेली माणसं आज थाटामाटात पुढे बसलेत, उद्या तुम्ही पुढे बसलेला असाल, कदाचित आम्ही जास्त म्हातारे झाल्यावर तुमच्या पुढे बसलेला असेल. अशी परिस्थिती येऊ शकते, काही सांगता येत नाही, बरोबर आहे की नाही. पंतप्रधान असला किंवा मुख्यमंत्री असला, अविश्वास ठराव आणायचा ठरावला की कार्यक्रम होतोय 0 मिनिटामध्ये. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे सुद्धा होऊ शकते. म्हणून आपण एक काम करूया, हे जे काम चालू आहे संस्थेचं हे अतिशय कर्मवीरांच्या कार्याला शोभल असं कार्य आहे. कारण कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, फार मोठ्या संस्था स्थापन केल्या असेल. आता तुमचं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तर काही छोटं नाही, फार मोठं आहे ते, परंतु ते कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे ते आपल्याला छोटं वाटतं. पण त्याच्या शाखा आणि शाखा विस्तार जर पाहिला, विद्यार्थी संख्या पाहिली, भारतीय विद्यापीठ वगैरे, तर फार मोठं काम आहे. तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे. म्हणून आपण आपल्या याच्यामध्ये पॉसिबल हा शब्द ठेवा, इम्पॉसिबल हा शब्द काढून ठेवा आणि सकारात्मक विचार करा. उठल्यानंतर झोपताना सकारात्मक झोपताना नेहमी म्हणायचं, परमेश्वरा आज माझा छान दिवस गेलेला आहे, उद्याचा तुझा माझा चांगला दिवस जाऊ दे, मला उद्याचा सूर्य उगवलेला पाहायचा आहे. सहजासहजी आपल्याला कोणी घेऊन जाणार नाही, कारण तेवढी त्याच्यात ताकद आहे विल पॉवरमध्ये. सकाळी उठल्यानंतर, झोपेत उठल्यानंतर थोडेसे हात चोळा, डोळ्यावर हात फिरवा आणि मी म्हणणार नाही की प्रार्थना करा, देव आहे नाही हा भाग त्याच्याशी आपल्याला काही, म्हणजे मला मी वैयक्तिक भरोसा त्याच्यापासून वेगळा राहतो. देव मानणाऱ्यातला आहे, देव प्रसंगी नाही म्हणला तरी नाही म्हणणाऱ्यातला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे आवडेल ते करा. सकाळी उठल्यानंतर हे परमेश्वरा मला रात्री छान झोप लागली, मला संध्याकाळचा मावळलेला सूर्य पाहायचा आहे आणि संध्याकाळी मला निवांत झोपायचं आहे. आता काय राहिलं मला सांगायचं, ती झोपताना म्हणते की मला सकाळचं बघायचं आहे आणि सकाळचं म्हणते मला संध्याकाळी चांगलं झोपलेलं बघायचं आहे आणि पुढे झोपताना म्हणते मला सकाळ उघडलं. म्हणजे आपल्याला काही होणार नाही. अशी विल पॉवर आपली आपण वाढवा, दुसरं कोणीही वाढवणार नाही. जसं इम्युनिटीचे डोस आता दिले जातात तसे आपले आपण डोस घ्या की सकारात्मक विचार करा, निगेटिव्हिटी पूर्ण काढून टाका. आयुष्यामध्ये तुम्ही नकारात्मक जर राहिला तर आपल्याला पवार साहेबांचं आपल्यासमोर मोठं उदाहरण आहे. कित्येक वर्ष साहेबांना कॅन्सरनं ग्रस्त केलेलं आहे, पण साहेब आजही तरुणाला लाजवेल त्या ताकदीनं पळतात. साहेब ही ताकद कशामुळे आली, त्यांच्याकडे असलेले पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मकता. आणि अशी सकारात्मकता असेल तर राजकारणातही सुद्धा मागं माणूस पडत नाही, समाजकारणातही पडत नाही, शैक्षणिक क्षेत्रात कमी पडत नाही आणि अधिकारी असला तरी कमी पडत नाही. असे काही अधिकारी आहेत. मला वाटतं आता ते आपले कुठले मुंडे साहेब, मुंबईला आयुक्त होते ते तुकाराम मुंडे साहेब. पहा ना, मला काय घ्यायचं नाही, करायचं असेल तर नियमानं करा, नाही तर मी निघालो घरी, कुठे जायला तयार, किती बदला करायचे ती करा.
अहो 22 वर्षात 22 बदल्या झाल्या तरी माणूस भेट नाही. आणि आपण घरापासून लांब गेले की नको वाटते हो, जवळ पाहिजे होतं जरा. अण्णा तेवढं बघा की माझं तेवढं सगळ्यांना सांगा, आमदाराला सांगा, नाही तर खासदारांना सांगा, नाही तर तुमची चिठ्ठी द्या, मी जातो भेटायला. ही जी भावना आहे ती आपण काढून टाकली पाहिजे. आपल्याकडे सकारात्मक या, आपण जन्मच आपल्या याच्यासाठी आहे की आपल्याला आपल्या हातून चांगलं काम करण्यासाठी आहे आणि तशा पद्धतीने आपण करावं अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपल्याला चांगली माणसं भेटलेत, आपण चांगले आहोत, ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांची मात्र जबाबदारी वाढली आहे. अलीकडे घेतल्याशिवाय बी काम होत नाही. ती समजा नाही घेतलं तरी ती देते हो. अहो घ्या मॅडम, घ्या साहेब. ती म्हणते अहो नको, काय नाही, चालत नाही, सगळं व्यवस्थित नाही होते, जमतच नाही त्याच्याशिवाय. तर अहो 2 दिवसांनी उशिरा काम झालं काय नाही, मला आताच कागद पाहिजे. आता जणू काय त्याला पंतप्रधानाची ऑफर आहे तिथं बसायचं त्या खुर्चीत जाऊन. आपली इतकी घाई झाली आहे माणसाला काम करून घेणे सुद्धा. सामाजिक क्षेत्राचं काम करत असताना नाही त्यांना अनुभव येतच असेल ना. पण म्हणण्याचा हा उद्देश आहे की घेऊ नका, मात्र दुसऱ्याला चांगलं द्या. आपल्या सहीमुळे एखाद्याची नोकरी जाणार नाही, एखाद्याचं काम होणार नाही, एखादा अडचणीत येईल असं मात्र आपल्या सहीनं करू नका. आपल्या सहीने एक काम करा की तो बाहेर गेल्यानंतर सांगेल हो त्या मॅडम फार चांगल्या होत्या का, त्यांनी माझं काम केलं. हा बाहेर गेल्यानंतर आपला संदेश केला पाहिजे. त्या साहेबांनी माझं पटदिशी काम केलं, गेल्या साहेबांनी सांगितलं माझं वाटच बघत बसलो होतं साहेब. मला वाटतंय परवाचं सरांनी उदाहरण सांगितलं, कोल्हापूरला त्यांना जायचं होतं, त्यांच्या मान्यतेच होतं, 1ली ते 12वीची मान्यता फलटणमध्ये सरांनी घेतली. आणि मान्यतेसाठी ते साहेब तिथं खुर्चीत बसून होतं, सरांना जायला उशीर झाला. सर म्हणले तुमचं काय पाकी बिकी नाही म्हणाले. सर म्हणले नाही असू दे की चहा पाण्याला. ते दिलेलं परत सरांना माघारी गेलं त्या साहेबांनी. ते म्हणाले सर हा माझ्यातर्फे तुम्हाला चहा पाण्याचा खर्च आहे. म्हणजे काम केलं ती केलं, मान्यतेची प्रत दिली. आज किती मोठं त्या मान्यतेसाठी जे लोक त्या शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांनाच माहिती आहे मान्यतेला काय त्रास होतो. आणि ते एवढं मोठं काम सरांनी केलं आणि त्या ठिकाणी काम करून आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या साहेबाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा निर्भय आनंद. तसा आनंद आपल्या चेहऱ्यावरती घरी आल्यानंतर, मित्रांनो घरी आल्यानंतर संध्याकाळी परमेश्वराला झोप लागू दे म्हणून झोप लागत नाही बरं का. हे लय शांत लागते वरचं. ते जर डोकं जर शांत असेल तर चांगली झोप लागते, नाहीतर मग तुम्हाला माहीत आहे कुठं कुठं पाय जातात लोकांचे ते, बरोबर ना. म्हणजे पाय कळतात ना. हा मग ह्याच्याकडे कोण जाते, कशाकडे जाते, लाईनला उभं राहते, गर्दी आहे तरी नाही का देत नाही. अहो लॉकडाऊन नाही अहो द्यावं लागते, झोपच लागत नाही ना. तर चुकीचं काम केलं तर चुकीच्या मार्गाने पैसा जाणार आहे. हे जी जाणीव का करून देतोय. आजची सामाजिक परिस्थिती बदलली, समाज बदलत चाललाय, परंतु आपण बदलत असताना आपण कसं बदलतोय, कोणत्या दिशेने बदलतोय, आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे. ज्ञानदीप शिक्षण संस्थेने तुमच्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली ती चुकीच्या दिशेने जाण्यासाठी नाही, चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला योग्य मार्गावरती आणण्यासाठी त्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मगाशी म्हटलं की आपल्या सहीमुळे कोणाची नोकरी जाणार नाही, कोणाचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, कोणाचं काम होणार नाही, किंवा जाता जाता 4 शिव्या देऊन जाणार नाही. असं आपण काम करूया आणि आपल्या सहीनं दुसऱ्याचा उद्धार व्हावा, आपण उद्धारक होऊया, दाते होऊया. आणि जर दाते झालो तर आपल्याला भरपूर मिळत जातं, तुम्हाला मागावं लागणार नाही, कारण तुमच्या हाया पगारात तुमचा आरामात भागणार आहे. कोणाचंच कधीच पूर्ण कोणत्याही अपेक्षा झालेल्या नाहीत. अगदी परमेश्वराला सुद्धा साहेब परीक्षा द्यावी लागली ना. अहो रामाला वनवासाला जावं लागलं, बरं वनवासातनं सीताराम परत गेली तरी सुद्धा सीतेला परत आणून सोडलंच ना दंडकारण्यात. म्हणजे ही परीक्षा आपली आयुष्याची परीक्षा कधीही संपलेली नाही. महाभारत घडलं, रामायण घडलं, अगदी आपण तुम्ही भगवद्गीता वाचली किंवा दासबोध वाचला तरी आपल्याला चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरी वाचा, ज्याला आत्मिक समाधान मिळवायचं असे धार्मिक ग्रंथ वाचा, त्याच्यातून आपल्याला ताकद मिळेल. निश्चित आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. आज तुम्ही हा छोटेखानी जरी असला तरी माणसं मात्र लई बंधन आणले. हा ही ताकद विसरू शकणार नाही, कारण सत्कार करायचा अधिकाऱ्याचा सत्कार करायचा हो. जो कालपर्यंत ग्रामपंचायत सदस्याला तांब्या भरून देत होता, ज्याला कळत नव्हतं गावात ती सुद्धा येऊन दम देत होते, देखी पाणी घरचं द्यायचंय का. बरोबर आहे ना. अशीच परिस्थिती होती ग्रामपंचायती कर्मचाऱ्याची. पण आज तिथे येताना
पुढच्या माणसाला झुकून यावं लागणार, साहेब एवढं काम करा, भाजरा, ही त्याची भूमिका असते आणि ती ताकद तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि याचं श्रेय ढोबळे बंधू आणि ज्ञानदीप शिक्षण संस्था आणि इथं काम करणारे आमच्या सोनालीत आहे. आणि त्यांचे दोन दुसरे सहकारी कोण आहेत सध्या? दुसरे जान्हवी मॅडम सध्या इथं काम करतात. खरं त्यांची इतकी चिकाटी, एवढं 2 माणसामध्ये एवढा कार्यक्रम करायचा. आमच्याकडे तर मी ज्या ठिकाणी शिक्षक आहे, आम्ही 10-12 जण आहेत, 2-3 शिपाई आहेत, क्लार्क आहे, कुणाला मिळ नाही. परिस्थिती वाईट झाली ती म्हणजे आता मी कुठल्या पदावरती बोलत नाही, परंतु त्या पदावरच्या माणसाला काय होतं, काय झटकं कसं येतं काय कळत नाही. असे झटके कृपया आपल्याला कोणाला येऊ देऊ नका. पदावरती असताना चांगलं काम करा आणि आयुष्यामध्ये मोठं व्हा, इतकं मोठं व्हा की ढोबळे सरांना सुद्धा तुमच्याकडे येताना विचारून यावं लागेल अशा केली. कारण कलेक्टरकडे जाताना आपल्याला चिठ्ठी द्यावी लागते. ढोबळे सर आले, मग तुम्ही म्हणाल की अरे वा ढोबळे सर, हा द्या पाठवून लगेच. पण समजा ढोबळे सरांनी ताप दिला असतं तर थांबा जरा मॅडम कामात आहे. ही परिस्थिती पाहायला मिळते. आणि खरं तर काय म्हणतो, एकमेकाचं वाभाडं काढणं, एकमेकाच्या समुद्राला पाण्यात पाहणं, ही आपली संस्कृती आपण कुठेतरी मोडीत काढली पाहिजे साहेब. आणि काळाची गरज आहे. आणि ती तुमच्यासारखी तरुण पिढी, आता मला वाटतं मगाशी पहिल्यांदा जे बोलायला आले, काय त्यांचं नाव होतं ते, अंडाळे साहेब. अहो शिपाई असलेला माणूस तो आता साहेब झाल्यानंतर त्याच्याने आजही ती नम्रता गेलेली नाही ना. त्यांच्यात अंगामध्ये भिनलेलं होतं शिपाई पद. पण साहेब तुम्हाला ते सोडावं लागेल. आता तुम्हाला साहेब म्हणूनच तिथं राहावं लागेल. आणि तशा पद्धतीने आपण आपलं काम करावं असं मला वाटतं. या ठिकाणी छोटेखानी सत्कार आहे पहा, जितेंद्र कामटे यांचाही सपत्नीक सत्कार ते सोनाली मॅडमची दीर आहे. तो कुटुंब सर कसा कार्यक्रम चांगला होणार नाही असं एक नाही. या जितेंद्र कामटे आणि त्यांच्या सहभागी होते. पुढे गेला ताई. यशवंत शंकर कामटे यांना मी आमंत्रित करते त्यांनी दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. उपस्थित सगळे मान्यवर आणि संपूर्ण विद्यार्थी, आता हे संस्थेचं काम माझी थोडी सुनवाई करते, तिचं पण स्वागत धन्यवाद करतो. ओम नमोजी अद्यापीठ प्रतिपाद्य जय जय सौम्यद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकारात्मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधाडीसू. कोणत्याही गोष्टीची सुरुवात होताना थोडासा त्रास होतो, पण आता हा सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी पूर्ण आता आपल्या महाजारीत मोठी ह्या सगळ्यांनी भरपूर काय सांगितले. पण एक जैसे मूळ सिंचने सर्जे शाखा पल्लव संतोषते, तसं तुम्ही या ज्ञानदीप संस्थेत येऊन जे ज्ञान घेताय ते तुमच्या मुळाशी रुजवा. आता इथून पुढे येणारी पिढी किंवा तुमच्या सोबत राहणारी लोक त्याच्यातून त्यांनी पण हे करावं. आणि तुम्हाला अजून एक विनंती करतो की असं जर होत असेल, आता सध्या तर नोकऱ्यांचं तर काय परिस्थिती वाईट आहे, पुढचे दिवस तर अति वाईट आहेत किंवा तुमची मुलं ज्यावेळेस पुढे येणार आहेत तर भावी पिढीला नोकऱ्या हा विषय सोडूनच द्या, पण जो ज्ञानाने किंवा सत्कर्मांनी चांगल्या विचारांनी जो राहील तो काहीतरी करेल. तुम्ही पण तुमच्या जोडीदारांना किंवा सर्व तुमचे कोणी असतील त्यांना जर कोणाला अशी इच्छा असेल की चांगल्या मार्गाने यावं तर त्यांनी अवश्य या संस्थेत येऊन त्यांनी ज्ञान मिळवावं आणि स्वतःचा विकास करून घ्यावा. तुम्हा सर्वांना माझ्या कामठी परिवारातर्फे माझे मित्र राजेंद्र गायकवाड यांच्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचं उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हे बोलून मी 2 शब्दामध्ये संपवतो. आज आपल्या इथे उपस्थित असलेले आदरणीय श्री पुरंदर न्यूज चॅनलचे
प्रदीप जगताप सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित व्यासपीठावर बरीच मंडळी बाहेर गेलेली आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी नोकरी मिळवलेली आहे. ज्या ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कॉलेजच्या वतीने विविध प्रकारचे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षण कशासाठी घ्यायचं तर आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल तर त्यासाठी अर्थप्राप्ती आवश्यक आहे. त्यासाठी नोकरी व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं मौलिक शिक्षण हे ढोबळे बंधू या ठिकाणी सासवडमध्ये त्या ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून देत आहे. सोनाली मॅडम अतिशय उत्कृष्ट प्रकारे ही ब्रँच चालवत आहे. खऱ्या अर्थानं मला या कार्यक्रमाला आल्यानंतर आनंद झाला की जे विद्यार्थी कोर्स पूर्ण केल्यानंतर यशस्वी झालेले आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या. शिक्षणाचा नोकऱ्याचा सध्या काही संबंध राहिलेला नाही. इंजिनियर झाले किंवा पदवीधर झाले, द्विपदवीधर झाले, पदव्युत्तर शिक्षण घेतलं तरी नोकरी मिळत नाही. इथं मात्र वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी शेअर केलेला आहे की अशा प्रकारचे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर मला प्रमोशन मिळालं, मला नोकरी मिळाली. अशा प्रकारचे अनुभव या विद्यार्थ्यांनी कथन केलेले आहे. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी आता सुरू केलेलं आहे की ज्याची गरज आहे समाजाला ते शिक्षण दिलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल करण्याचे संकेत आपल्या पंतप्रधानांनी दिलेले आहेत. आता या संस्थेनं वेगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये पत्रकारितेचा एक कोर्स सुरू केलेला आहे. संस्थेला खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो. मी जवळजवळ गेली 35 वर्ष या पत्रकार क्षेत्रामध्ये आहे. खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिबिंब जर आपल्याला दाखवायचं असेल, साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, मासिक असेल, वृत्तपत्र असतील, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, अशा प्रकारचे डिजिटल मीडिया सध्या आलेला आहे. या सर्व माध्यमांमध्ये पत्रकाराची गरज असते. उपसंपादक, संपादक, पत्रकार हा एक प्रकारे समाजाचा तिसरा डोळा असतो. समाजाचे ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे असतील, चांगले असतील, वाईट घटना असतील, या सर्वांचं प्रतिबिंब आपण आपल्या वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, डिजिटल मीडियामध्ये दाखवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं सध्या पत्रकारांना समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मान मिळत आहे. मान आणि मानधन दोन्ही मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये फार मोठ्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. सुशिक्षित चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले पत्रकार आज देखील आपण ABP माझा असेल, झी TV असेल, सकाळसारखं वृत्तपत्र असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, या वृत्तपत्रामध्ये फार मोठी संधी या वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना आहे. त्यासाठी या संस्थेला मी धन्यवाद देतो. अशा प्रकारचा कोर्स आपण सुरू केलेला आहे. निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या प्रशिक्षित पत्रकारांची समाजाला फार मोठी गरज आहे. सध्या उठसूट कुणीही पत्रकार व्हायला निघालेला आहे, परंतु ज्याचं शिक्षण झालेलं आहे, ज्याने ज्ञान संपादन केलेलं आहे, तो निश्चितच समाजाच्या उद्धारासाठी आपल्या या ज्ञानाचा उपयोग करेल. आपण या ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्यांना भावी आयुष्यामध्ये निश्चित यश मिळेल. नवीन कोर्सेसमध्ये जे प्रवेश घेतील त्यांना आपल्या आयुष्याला निश्चितपणे दिशा मिळेल. अशा प्रकारची संस्था चालू केलेली आहे. मी ज्ञानदीप संस्थेच्या संचालकांना निश्चितपणे धन्यवाद देतो की तुम्ही सासवडमध्ये हा प्रयोग सुरू केला, यशस्वी केला आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. नाते कोणतेही असो प्रेमाशिवाय ओळावा येत नाही. कार्यक्रम कसाही असो टाळ्यांशिवाय शोभा येत नाही. आता या वर्षीची जी चालू एक्झाम होणार आहे 20-21 ची मुलं जी आहेत आपले स्टुडंट, त्यांची पुढच्या ऑगस्टमध्ये एक्झाम होणार आहे. ऑगस्टच्या 2nd वीकमध्ये त्यांची एक्झाम होणार आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी आपण मोलाचा वेळ काढून उपस्थित ठेवले त्यासाठी मी स्वतःचे आभार मानतो. कार्यक्रम संपला.